नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। आता मार्केटमध्ये फ्रेश मच्छी यायला सुरुवात झाली। इतकी फ्रेश मच्छी बघून मोह काय आवरला नाही। मग काय आणले सुरमईचे काप। इथे मी एकदम फ्रेश अशा सुरमईचे काप स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर मॅरिनेशनसाठी सर्वात पहिले मी 2 चमचे आगळ लावून घेतलेला आहे कोकमाचं। कोकमाच्या आगळामध्ये छान घोळवून घ्यायचे मासे आपल्याला सुरुवातीला। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला कोकम आगळ लावून घ्यायचं आहे सर्व कापांना। हे बघा, इथे तुम्ही बघू शकता आपल्याला किती ताजी आणि फ्रेश अशी मच्छी मिळालेली आहे। त्यानंतर आपल्याला इथे मॅरिनेशनसाठी 1 चमचा मीठ आणि 1 चमचा हळद घालायची आहे। हळद थोडीशी जास्तच वापरायची मच्छीच्या मॅरिनेशनला। आता आपल्याला त्यामध्ये एक अर्धा चमचा मच्छी मसाला घालायचा आहे। मच्छी फ्राय करताना नेहमी हाच मसाला वापरायचा, ह्याच्याने खूप छान चव येते। आता हा मसाला लावून आपल्याला थोडा वेळ हे मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे। त्यानंतर आपण आता इथे कोटिंगसाठी रवा, तांदळाचं पीठ, लाल तिखट आणि मीठ असं एकत्र करून घेणार आहोत। त्यानंतर पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे। आपल्याला शॅलो फ्रायच करायची मच्छी, तरी सुद्धा मच्छी तळण्यासाठी थोडं जास्तच तेल वापरायचं आणि मच्छीचे काप दोन्ही बाजूने त्या मिश्रणामध्ये घोळवून कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। तर हे पहा, आता इथे सर्व मच्छीचे काप मी फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये टाकलेले आहेत। साधारण 3 ते 4 मिनिटांनंतर आपल्याला हे मच्छीचे काप दुसऱ्या बाजूने सुद्धा छान कुरकुरीत असे भाजून घ्यायचे आहेत। दुसऱ्या बाजूने पण क्रिस्पी होण्यासाठी आणखी थोडंसं तेल सोडायचं आहे आणि छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। मच्छी फ्राय होण्यासाठी साधारण 8 ते 10 मिनिटं इतकाच वेळ लागतो। आणि आता इथे तुम्ही पाहू शकता आपले मच्छीचे काप छान फ्राय झालेले आहे, दोन्ही बाजूने कुरकुरीत क्रिस्पी झालेले। आता इथे एका सर्विंग प्लेटमध्ये हे काप काढून त्याला कांदा आणि कोथिंबीरीने गार्निशिंग करून खाण्यासाठी तयार आहे आपली क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी सुरमई रवा फ्राय। ही मच्छी तुम्ही अशीही खाऊ शकता स्टार्टर म्हणून, आणि जर मच्छीचं जेवण असेल तर अर्ध्या फिशची तुम्ही करी करू शकता आणि अर्धे फिश तुम्ही अशा पद्धतीने रवा फ्राय करून घेऊ शकता। माझ्या मुलाला तर ही नुसती अशीच खायला आवडते। तर मंडळी, तुम्हाला कोणती फिश सर्वात जास्त आवडते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आजची रेसिपी आवडली का हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशा पद्धतीने सुरमईचे रवा फ्राय काप घरी करून पहा, नक्कीच आवडतील सर्वांना। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छानशा रेसिपीसह। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।